इस वक्त की बड़ी खबर महाराष्ट्र से आ रही है। महाराष्ट्र के नागपुर में लगे अजीत पवार गुट के बैनर। महाराष्ट्र की उपराजधानी नागपुर शहर में लगे अजीत पवार गुट के बैनर की चर्चा नागपुर शहर में हो रही है, सोशल मीडिया पर हो रही है। महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का असली उत्तराधिकारी अजीत दादा पवार को तय किया है, ऐसा उल्लेख बैनर में किया गया है। यह बैनर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रवक्ता प्रशांत पवार व राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष शिवराज बाबा गुज्जर उनकी ओर से लगाए गए हैं। साहेब, महाराष्ट्रात सध्या तुमच्या बॅनरची चर्चा सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे। काय म्हणजे वारसदारचा जो उल्लेख केलेला आहे, काय सांगणार आहे या संदर्भात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार हे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वारसदार आहेत। हे जनतेने मतदानाच्या माध्यमातून हे डिक्लेअर केलं की खरे वारसदार जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणी असतील तर अजितदादा पवार। ज्या पद्धतीनं वेगवेगळी चर्चा व्हायची की नाही अजितदादांनी पक्ष चोरला, अजितदादांनी चिन्ह चोरलं, जर अजितदादांनी पक्ष चोरला असता, अजितदादांनी चिन्ह चोरलं असतं तर अजितदादांना 51-55 सीटांमधून 41 सीटा जनतेने निवडून नसत्या दिल्या। जनतेने हे सांगितलं की जो जनतेची अहोरात्र सेवा करतो, जो महाराष्ट्राच्या जनतेची अहोरात्र सेवा करतो, तोच खरा नेता, म्हणजे त्याचं नाव अजितदादा पवार। म्हणून जनतेने हे डिक्लेअर करून दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जर खरा वारसदार कोणी असेल तर अजितदादा पवार हेच आहे। हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे। शरद पवार गटाचे नेते आणि आमदार येण्याची शक्यता वाटते का तुम्हाला अजितदादांकडे? असं आहे, आता जी ओरिजिनल राष्ट्रवादी तर आमचीच आहे, या महाराष्ट्राच्या जनतेने क्लिअर केलेलं आहे। जर त्या 10 लोकांना असं वाटत असेल की आम्हालाही पण अजितदादाचंच नेतृत्व पसंत आहे तर ते यायला काही हरकत नाही आहे। कारण की शेवटी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत असताना जर हे सगळे लोक आमच्या बरोबर राहिले तर महाराष्ट्र अव्वल नंबरवर जायला वेळ लागणार नाही। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जे 10 आहे त्याचे सुद्धा जर कोणी नेता असतील तर ते अजितदादाच आहे।